Hello friends, welcome to our YouTube channel. In this session, we are going to study solubility and factors affecting on the solubility. Before, what is solute? It is a part of solution which is in the less amount as compared to the solvent. And solvent, it is a part of solution which is in more amount as compared to the solute. आणि सोल्युबिलिटी सुद्धा आपण काल पाहिली होती की द कॅपॅसिटी ऑफ सॉल्व्हंट टू डिझॉल्व सोल्यूट अँड फ्रॉम दॅट वी हॅव डिफाइंड सॅच्युरेटेड सोल्युशन, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन अँड अनसॅच्युरेटेड सोल्युशन. अशा तीन डेफिनेशन आपण पाहिल्या होत्या. इट डिपेंड्स अपॉन the amount of solute that is present in the solution. म्हणून त्याला solubility and it is expressed in grams per liter. Solubility is expressed in grams per liter or moles per liter. It is expressed in moles of liter. It indicates grams, how much grams of a solute dissolved in a liter of solution. किंवा नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ द सोल्युशन. म्हणजे सॉल्व्हंट, सोल्यूट यांच्यानुसार सोल्युबिलिटी डिफाईन केलेली आहे. इट गिव्स द इन्फॉर्मेशन अबाउट द अमाउंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन पर्टिक्युलर अमाउंट ऑफ अ सॉल्व्हंट. अँड फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन दिस सोल्युबिलिटी. याला फॅक्टर्स कुठले कुठले अफेक्ट करतात सोल्युबिलिटीला? तर पहिला नेचर ऑफ सोल्यूट and nature of solvent हा एक फॅक्टर आहे. सेकंड फॅक्टर इज इफेक्ट ऑफ टेम्परेचर आणि थर्ड आहे इफेक्ट ऑफ प्रेशर. तो मी आता लिहिलेला नाही, इफेक्ट ऑफ प्रेशर. तर पहिल्यांदा हे दोन पाहू आपण आणि नंतर इफेक्ट ऑफ प्रेशर. तर इफेक्ट ऑफ नेचर ऑफ सॉल्यूट अँड सॉल्व्हंट ऑन द सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड in liquid. We are going to see a binary solution containing solid. It is dissolved in liquid. Hence, nature of solute and solvent. If solid is the solute and liquid is solvent, or if we consider liquid and liquid also, we'll see the solubility or nature of solute and solvent. तर एक सेंटेन्स आपल्याला माहित पाहिजे की लाईक डिझॉल्व्स लाईक, लाईक डिझॉल्व्स लाईक. त्याचं मिनिंग किंवा इट डिटरमाइन्स और इट इज हेल्पफुल टू प्रेडिक्ट द सोल्युबिलिटी ऑफ अ सोल्यूट इन सॉल्व्हंट. लाईक डिझॉल्व्स लाईक, that means if a solute and solvent they are of the same type of intermolecular interaction takes place between these, it is more soluble. म्हणून आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये सुद्धा सोल्युबिलिटी ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स याचा स्टडी केलेला आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर जनरली इनसोल्युबल इन वॉटर बिकॉज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर non-polar compounds, and organic compounds are soluble in organic solvents. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड सोल्युबल असतात. फॉर एक्झाम्पल आपण अल्काइल हॅलाइड्स घेतले. अल्काइल हॅलाइड्स आर इनसोल्युबल. अल्किल हॅलाइड्स हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये पाहिले आपण. हॅलाइड्स आर इनसोल्युबल इन H2O बट सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट like benzene. बेन्झीन, ऍसिटोन या सॉल्व्हंट मध्ये अल्काइल हॅलाइड सोल्युबल आहे. त्याचं रिझन काय? लाईक डिझॉल्व्स लाईक. द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन अमंग द अल्काइल हॅलाइड मॉलिक्युल्स, इट इज वन रोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन और लंडन फोर्सेस. and also in case of benzene, which type of forces appears? These are London forces. 11 मध्ये आपण हे टाइप ऑफ इंटरॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स हा पार्ट पाहिलेला आहे. आणि त्यानुसार लाईक डिझॉल्व्स लाईक
ही संकल्पना आपल्याला बघायची आहे. म्हणजे नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट इट इज द सेम, द इंटरॅक्शन बिटवीन देम इज सेम अँड दे आर सोल्युबल. बट like this alkyl halides are insoluble in water, it is unlike alkyl halides and H2, unlike H2 is a polar and alkyl halides having very small polarity. CX bond is very small polar, the intensity of polarity is very small and hence it is a pure polar compound, slightly polarity but insoluble. त्याचं रिझन सुद्धा आपण अल्कालाइड मध्ये पाहिलेलं आहे. आणि आणखी एक आपण एक्झाम्पल पाहूया की लाईक डिझॉल्व्स लाईक. इफ NaCl इज ऍडेड टू वॉटर, NaCl इट इज ionic compound, it produces Na plus and Cl minus ions, and H2O it is also polar solvent. H2O is a polar solvent. And the interaction between H2 molecules, it is a hydrogen bonding. म्हणजे वॉटर वॉटर मॉलिक्यूल जे एकत्र येतात ते काय आहे तर हायड्रोजन बॉन्डिंग एक्झिस्ट बिटवीन वॉटर मॉलिक्यूल. हायड्रोजन बॉन्डिंग Na प्लस आणि Cl मायनस यांच्यामध्ये जी इंटरॅक्शन आहे, आयोनिक इंटरॅक्शन आहे, हे सुद्धा पोलर सॉलिड म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजेच काय तर आयोनिक इंटरॅक्शन आहे. सेम टाइप ऑफ फोर्सेस appear between H2H2 molecules, Na plus Cl minus ions. आणखी NaCl आणि H2 यांच्यामध्ये सुद्धा त्याच प्रकारचे फोर्सेस असतात. म्हणून NaCl H2 मध्ये सोल्युबल आहे. The solubility of NaCl in H2 it is due to like dissolve like. Polar substances are soluble in polar solvents. Non-polar substances are soluble in non-polar solvents. म्हणून आपण म्हटलं like dissolves like. The force of attraction between Na plus and Cl minus. कुठल्या कुठल्या प्रकारचे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहेत जर NaCl वॉटरमध्ये टाकले तर वॉटर वॉटर मॉलिक्यूल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, NaCl मॉलिक्यूल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आणि NaCl H2 मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. आणि हे सर्व एका जवळजवळ एका प्रकारचे, दे आर कंपेरेबल. द फोर्स ऑफ इंटरॅक्शन बिटवीन दीज ऑल दीज इज ऑफ कंपेरेबल. हेन्स NaCl इज सोल्युबल इन H2. लाईक दिस यू हॅव टू रिमेंबर लाईक डिझॉल्व्स लाईक. अशा पद्धतीने नेचर ऑफ सोल्यूट अँड नेचर ऑफ सॉल्वंट इफ इट इज द सेम, दे आर they form homogeneous mixture that is soluble. Ethanol and water. आणखी एक एक्झाम्पल आपण घेऊ, इथेनॉल अँड वॉटर. तर इथेनॉल though it is an organic compound, it is a polar molecule and it has a capacity to form hydrogen bonding like water, and hence ethanol and H2O homogeneous mixture is formed, or ethanol is soluble in water whatever with the amount. किती प्रमाणात हे मिक्स होऊ शकतात म्हणजे 100 ml हे आणि 100 ml हे मिक्स होऊ शकतात, हे 200 ml हे 100 ml हे मिक्स होऊ शकतात. होमोजिनियस मिक्सचर तयार करण्यासाठी या दोघांची किती क्वांटिटी असली तरी हे एकत्र येऊ शकतात आणि एक होमोजिनियस सोल्युशन तयार करू शकतात. कारण काय तर दोघांमध्ये एकाच प्रकारचे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. बोथ आर एबल टू फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग. दुसरा जो इफेक्ट आहे, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. ऑल्सो टेम्परेचर हा इफेक्ट पाहण्यासाठी सुद्धा आपल्याला ली-चॅटलियस प्रिन्सिपलकडे जावं लागेल. इफ सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ KCl इज देअर, द रिमेनिंग पार्ट ऑफ KCl विल बी डिझॉल्व्ड so as to decrease the temperature. Because we have increased the temperature, addition of heat gives the stress to the system, because system has a tendency to decrease the temperature according to the Chatelier's principle. Hence for endothermic reaction, addition of heat, that means increase in temperature, favors the dissolution of KCl. म्हणजे KCl चं डिझोल्युशन किंवा सोल्युबिलिटी वाढणार आहे.
increase in the solubility of KCl with increase in temperature according to Le Chatelier's principle. And if we observe the reaction of the solubility of sodium sulfate Na2SO4 or CaCl2, these when addition to water, exothermic reaction takes place. If exothermic reaction takes place when these substances are added to water, then decrease in temperature will favors the solubility of these substances in water. कारण या समजा सोडियम सल्फेट वॉटर मध्ये टाकलं तर टेम्परेचर सिस्टीमचं काय होणार, वाढणार आहे. ऑलरेडी सिस्टीमचं टेम्परेचर वाढलं आणि आपण जर त्यामध्ये टेम्परेचर आणखी ऍड केलं, म्हणजे हीट ऍड केली, तर सोल्युबिलिटी काय होईल, डिक्रीज होईल. हेन्स अकॉर्डिंग टू ली चॅटलियर्स प्रिन्सिपल, फॉर एंडोथर्मिक रिएक्शन व्हाट हॅपन्स, और फॉर एंडोथर्मिक प्रोसेस म्हणजे रिएक्शन प्रोसेस, इट इज अ एंडोथर्मिक प्रोसेस. KCl is dissolved in water and it is endothermic process, and for this process increase in temperature will increase the solubility of KCl, and for exothermic reaction increase in temperature will decrease the solubility of these substances in water, because this process is a exothermic process. But it is found that from the various experimental processes of the solubility, it is found that then आहेत त्या एंडोथर्मिक आहेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा increase in temperature increases the solubility. काही एक्झोथर्मिक रिएक्शन आहेत त्यांच्यासाठी सुद्धा increase in temperature increases the solubility of that substance असं आढळून आलेलं आहे. Hence it is said that there is no relationship between these exothermic endothermic reactions and solubility of the substances. म्हणजे ग्राफ आपण पुढे टाकलेला आहे, त्या ग्राफ वरून आपल्याला असं लक्षात येईल की काही सबस्टन्सेसची जी सोल्युबिलिटी आहे ती विथ टेम्परेचर जास्त प्रमाणात वाढते, काहींची कमी प्रमाणात वाढते आणि काहींच्यावरती काही परिणाम होत नाही, असं सुद्धा आपल्याला या ग्राफवरून दिसेल. जे ब्लू कलरने टाकलेले आहेत KNO3, NaNO3 and KBr, the solubility of these substances increases rapidly. हे जे KNO3, NaNO3 आणि KBr हे तीन सबस्टन्सेस आहेत, हे टेम्परेचर आहे डिग्री सेल्सिअस मध्ये, डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस 20, 40, 60, 80 and 100. आणि ही काय तर सोल्युबिलिटी आहे त्या सबस्टन्सची. दीज आर द सबस्टन्सेस KCl, NaCl, KBr, NaBr, NaNO3 आणि KNO3 हे जे सबस्टन्सेस आहेत त्यांची सोल्युबिलिटी दिलेली आहे. जर आपण पाहिलं की 0 डिग्री सेल्सिअसला ही जी सोल्युबिलिटी KNO3 ची आहे ते अबाउट 25 ग्रॅम आहे, आणि हे जर टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत घेतलं आपण तर 225 ग्रॅम पर 100 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट, पर 100 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट ही जी सोल्युबिलिटी पाहिलेली आहे. म्हणजे 100 ग्रॅम सॉल्व्हंट मध्ये 225 ग्रॅम KNO3 डिझॉल्व्ह होऊ शकतं कुठल्या टेम्परेचर तर 100 डिग्री सेल्सिअसला. अशा पद्धतीने KNO3, NaNO3 आणि KBr जे ब्लू कलरने दाखवलेले आहेत त्यांची सोल्युबिलिटी इन्क्रीजेस रॅपिडली ॲज इन्क्रीज इन द टेम्परेचर, असं आपल्या ग्राफवरून दिसतंय. हे एक्झाम्पल आपल्याला माहित पाहिजे. KNO3, NaNO3 अँड KBr, द सोल्युबिलिटी ऑफ दिस सबस्टन्सेस इन्क्रीजेस रॅपिडली विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. आणि जे ब्लॅक कलरने दाखवलेले आहे KBr आहे, NaBr आहे, KCl आहे, NaCl, देर इज नो इफेक्ट और द सोल्युबिलिटी ऑफ दिस सबस्टन्सेस increases slowly with increase in temperature. एकदम कमी प्रमाणात त्यांची सोल्युबिलिटी वाढत जाते. आणि काही सबस्टन्स असे आहेत की ज्यांची सोल्युबिलिटी टेम्परेचर वाढवल्यानंतर डिक्रीज होते. त्यामध्ये Na2SO4, द सोल्युबिलिटी ऑफ Na2SO4 डिक्रीजेस. Na2SO4 सोडियम तिथे दिलेलंच आहे. तर Na2SO4 ची सोल्युबिलिटी काय होते, डिक्रीज होते विथ increase in temperature because it is a exothermic reaction.
काही बाबतीत हे ट्रू आहे की एक्झोथर्मिक प्रोसेस असेल तर त्याच्यासाठी टेम्परेचर वाढवल्यानंतर त्याची सोल्युबिलिटी कमी होते, परंतु हे सर्वांसाठी लागू नाही. हे Na2SO4 साठी मात्र लागू आहे. म्हणून आपण जी एक्झाम्पल पाहिली इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द सोल्युबिलिटी ऑफ द सबस्टन्सेस, त्याच्यामध्ये आपल्याला 3 पॉईंट मेन्शन करायचे त्या ग्राफवरून. द सोल्युबिलिटी ऑफ KNO3, NaNO3 अँड KBr इन्क्रीजेस रॅपिडली विथ इन्क्रीज इन टेम्परेचर, हे स्टेटमेंट झालं. द सोल्युबिलिटी ऑफ KCl, NaCl and NaBr increases slowly with increase in temperature. आणि थर्ड स्टेटमेंट, द सोल्युबिलिटी ऑफ Na2SO4 decreases with increase in temperature. म्हणून असा क्वेश्चन आहे की व्हॉट इज द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड. हे जे आपण पाहिले ते सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड सबस्टन्स इन द लिक्विड दॅट इज वॉटर. सॉल्युबिलिटी ऑफ दी सबस्टन्सेस इन वॉटर असं आपण पाहिलं. तिसरा जो पॉइंट आहे हा इफेक्ट ऑफ टेम्परेचर झाला. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड, डिफरंट सॉलिड सबस्टन्सेस इन वॉटर. तर हा ग्राफ आपल्याला लक्षात ठेवायचा नाही, परंतु 1-2 स्टेटमेंट आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहेत. KNO3, NaNO3, KBr. KNO3, NaNO3, KBr, their solubility increases with increase in temperature. NaBr, KCl, NaCl, their solubility increases but slowly with increase in temperature. And the solubility of Na2SO4 decreases with increase in temperature. Effect of pressure. Effect of pressure on solubility on ए असं म्हणूया आपण, सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड अँड लिक्विड. अँड सेकंड ऑन सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. दिस also solubility of solid and liquids in liquids. If we consider the effect of pressure on the solubility of solid and liquid in the liquids, consider sugar is dissolved in water, that is, it is a sugar solution, and if we increase the pressure on this solution, there is no effect of the pressure on the solubility of sugar in water. असं का? Sugar and water, that is solid and liquid, both are incompressible. That means solids and liquids are incompressible. Hence, there is no effect of pressure on the solubility of solid and liquid in the liquid, because these are incompressible. हा एक पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. There is no effect on the solubility of solid and liquid by the pressure. Pressure does not affect on the solubility of solid and liquid, but solubility of gas in liquid is affected largely by the pressure. What is the effect of solubility of gas? We know by applying pressure, gas can be compressed, because in case of gaseous, molecules are far away from each other, and by applying force, molecules can be brought together. Hence, the pressure can largely affect the solubility of gas in liquid. म्हणजे प्रेशर अप्लाय केला तर गॅस मॉलिक्यूल जे लांब लांब आहेत ते जवळ येतील आणि त्याची सोल्युबिलिटी वॉटरमध्ये वाढेल. जसं जवळ येतील ते कन्व्हर्ट होईल गॅसियस फेजमध्ये, सॉरी लिक्विड फेजमध्ये. गॅस आर कन्व्हर्टेड इनटू लिक्विड फेज बाय अप्लाइंग द प्रेशर. तर म्हणून एक क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप इज गिवन बिटवीन द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन अ लिक्विड बाय द ऍप्लिकेशन ऑफ प्रेशर, अँड इट इज नोन एज Henry's law. It is known as Henry's law. And what it states,
it states that the solubility of gas in liquid increases with increase in pressure on the solution. Simple आहे Henry's law. The solubility of gas in a liquid increases, or solubility is directly proportional to the pressure above the solution. The solubility of gas, this is the solubility, yes, denotes the solubility of gas in moles per liter. ही जी solubility आहे ती moles per liter मध्ये कन्सिडर केली जाते, S moles per liter, and pressure in bar. And if we write the equation like S is equal to K into P, or it is proportionally constant, is written as KH. KH into P. What is KH? It is the proportionality constant and it is known as Henry's constant. Now we can write from this equation KH is equal to S upon P. And how can we define the Henry's constant? It is Henry's constant. How can we define Henry's constant? It is the solubility of gas in a liquid in moles per dm cube when the pressure above the solution is 1 bar. ही definition आहे solubility constant, that is Henry's constant. KH, it is the solubility of gas in moles per dm cube in a liquid when 1 bar pressure is above the solution. त्याला म्हणायचं solubility constant किंवा it is Henry's constant. आणि त्याचं युनिट आपल्याला माहित पाहिजे. जर solubility असेल मोल्स पर लिटर आणि प्रेशर जर असेल तर बार मध्ये, तर KH चं जे युनिट आहे मोल्स पर लिटर पर बार. अशा पद्धतीनं आपल्याला पर लिटर पर बार अशा पद्धतीने त्याचं युनिट आपल्याला KH चं येईल. आणि याच्यावर आधारित आपल्याला भरपूर प्रॉब्लेम हेनरीज लॉ वरती पाहायचे आहेत. हेनरीज लॉ जर आपण पाहिलं तर याच्या दैनंदिन व्यवहारामधले आपले जे उदाहरण आहे, ज्या सॉफ्ट ड्रिंक आहेत त्या सॉफ्ट ड्रिंक कशा पद्धतीनं बिफोर सीलिंग इट इज प्रेशराइज्ड विथ कार्बन डायऑक्साइड एअर and the solubility of these gases, air, CO2, increases by applying the pressure, and when we open these bottles we see that these gases escape. हे जे एक्झाम्पल आहे ते अकॉर्डिंग टू हेनरीज लॉ आहे, तेच आपल्याला माहित आहे. आणखी जी सोल्युबिलिटी ऑफ अमोनिया, CO2 हे जे गॅसेस आहेत, NH3 असेल, CO2 in water, it is a higher solubility. These gases are having higher solubility as compared to the applied pressure. That means Henry's law is not applicable for the solubility of ammonia and carbon dioxide. तर असं का आहे? When these gases react with water, they produces ammonium hydroxide तयार करेल आणि हे काय करेल तर H2CO3 ते NH4OH, and these are ionic compounds and soluble in water. Hence solubility increases when these gases are dissolved in water, and Henry's law is not applicable for these gases. आणखी एक आपल्याला अतिशय दैनंदिन जीवनामधलं एक्झाम्पल आपल्याला माहित पाहिजे. द सोल्युबिलिटी ऑफ ऑक्सिजन इन वॉटर इज व्हेरी लेस. आपण जर स्टडी केला तर ऑक्सिजनची जी सोल्युबिलिटी वॉटर मधली आहे ती कमी आहे, बट द सोल्युबिलिटी ऑफ ऑक्सिजन इन हिमोग्लोबिन
is more or higher solubility than in case of liquid. ही हायर solubility का आहे हिमोग्लोबिन मध्ये, तर ऑक्सिजन when dissolved in hemoglobin it forms complex HbO2 taken 4 times. म्हणजे अशा पद्धतीचे कॉम्प्लेक्स तयार करतं हिमोग्लोबिन बरोबर, and hence the solubility of oxygen in hemoglobin is greater as compared to the solubility of oxygen in water. So these are the three factors which affects on the solubility of solids, liquids and gases. We will see the examples on the basis of Henry's law. तर हेनरीज लॉ वरती आधारित दोन प्रॉब्लेम आपण आता सोडणार आहोत. ऑन द बेसिस ऑफ हेनरीज लॉ देर आर 2 सॉल्व्ड प्रॉब्लेम्स इन आवर टेक्स्ट बुक. आणि या प्रॉब्लेम मध्ये पहिला जो प्रॉब्लेम आहे, द सोल्युबिलिटी ऑफ N2 गॅस इन H2 at 25 degree Celsius and 1 bar pressure is 6.85 into 10 raised to minus 4 moles per liter. म्हणजे सोल्युबिलिटी दिलेली आहे. कॅल्क्युलेट हेनरीज लॉ कॉन्स्टंट. आता सोल्युबिलिटी वरून आपल्याला काय करायचं आहे, आणि सोल्युबिलिटी दिली आणि प्रेशर दिलं, 1 bar प्रेशर अँड सोल्युबिलिटी 6.85 इंटू 10 raised to minus 4. मग गिवन काय काय ते आपण बघूया या प्रॉब्लेम मध्ये. गिवन इट इज अ सोल्युबिलिटी S is equal to 6.85 into 10 raised to minus 4 moles per dm cube असे दिलेले आहे, किंवा मोल्स पर लिटर म्हटलं चालतंय. आणि दुसरं दिलं प्रेशर P is equal to 1 bar. मग आपल्याला माहित आहे की हेनरीज लॉ कॉन्स्टंट KH. बिफोर दॅट व्हॉट इज हेनरीज लॉ? हेनरीज लॉ स्टेट्स दॅट solubility of gas in a liquid is directly proportional to P at constant temperature. S is directly proportional to P at constant temperature. T is constant. आणि आपल्याला दिसतंय की T टेम्परेचर कॉन्स्टंट 25 डिग्री सेल्सिअस आहे. Hence S is equal to KH into P. हे सुद्धा आपण पाहिलं, where KH is the Henry's constant. Hence KH is equal to H आपण कॅपिटल काढूया KH आणि हा सबस्क्रिप्टला ठेवूया KH, हेनरीज कॉन्स्टंट. KH is equal to S upon P. आता प्रेशर तर काय आहे, 1 bar आहे, म्हणजेच हेनरीज कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय येईल, जेवढी सोल्युबिलिटी आहे, जी सोल्युबिलिटीची व्हॅल्यू आहे ती KH ची व्हॅल्यू असेल. हेन्स KH is equal to काय व्हॅल्यू आहे, 6.85 इंटू 10 raised to minus 4 moles per liter पर ऍटमॉस्फिअर. कारण 1 bar आहे, डिवाइड बाय 1 म्हणजेच काय येणार आहे तीच व्हॅल्यू येणार आहे. फक्त इथं मोल्स पर लिटर पर बार असं त्याचं युनिट असणार आहे. म्हणजे हेनरीज कॉन्स्टंट KH इज इक्वल टू, हे पहिला जो आपला क्वेश्चन आहे, हेनरीज लॉ कॉन्स्टंट KH इज इक्वल टू S अपॉन P. S आहे 6.85 इंटू 10 raised to minus 4 moles per liter L raised to minus 1 per bar raised to minus 1. अशा पद्धतीने KH हा पहिला आपण डिटरमाइन केले या प्रॉब्लेम मधला. आता दुसरं काय काढायचं आपल्याला, मोलॅरिटी ऑफ N2 गॅस डिझॉल्व्ड इन H2 under atmospheric conditions when partial pressure of N2 in atmosphere is 0.75 bar. हा काय दिलेला आहे, पार्शियल प्रेशर ऑफ N2 गॅस, आणि सोल्युबिलिटी काढायचे. तर आपल्याला KH माहित झालेला आता हा, आणि याच फॉर्म्युल्यामध्ये आपण काय टाकायचं आहे, KH आता कॉन्स्टंट राहणार आहे, कारण मोलॅरिटी ऑफ N2 गॅस काढायची आहे. N2 गॅसच आहे हा, 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर तेच आहे. आणि आपल्याला मोलॅरिटी म्हणजेच काय, सोल्युबिलिटी. मोलॅरिटी म्हणजेच काय, तर सोल्युबिलिटी आहे, कारण आपण काय डिटरमाइन केले, सोल्युबिलिटी. आणि इन टर्म्स ऑफ मोल्स पर डीएम क्यूब म्हणजेच मोलॅरिटी आहे. मोलॅरिटी ऑफ गॅस which is dissolved in H2O under atmospheric conditions when partial pressure of N2 in atmosphere is 0.75 bar. मग हे आता KH माहित झालं आपल्याला, हे माहित आहे, प्रेशर माहित आहे, सोल्युबिलिटी काढायचे. S is equal to
S इज इक्वल टू KH इंटू P इज इक्वल टू KH किती आहे तर आत्ताच काढला आपण 6.85 इंटू 10⁻⁻⁴ हा KH आहे मोल्स पर लिटर पर बार हे युनिट आता मी लिहित नाही इंटू प्रेशर किती आहे 0.75 बार किंवा आपण जर लिहिलं युनिट मोल्स पर लिटर पर बार इंटू काय टाकायचं आपल्याला तर 0.75 बार हे बार आणि हे बार रेस टू मायनस निघून गेलं तर युनिट काय राहणार आहे मोल्स पर लिटर असं युनिट राहणार आहे फक्त या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायला लागणार आहे आणि तुम्ही ज्यावेळेस मल्टिप्लाय कराल त्यावेळेस सोल्युबिलिटीची व्हॅल्यू येईल 5.138 इंटू 10⁻⁻⁴ मोल्स पर लिटर अशा पद्धतीने सोल्युबिलिटीची व्हॅल्यू येईल म्हणजे हे दोन आपल्याला ए आणि बी हे दोन्ही आपण सोडवले मोलॅरिटी काढली तर हे सोडत असताना पहिल्यांदा गिव्हन लिहा याचं गिव्हन लिहा आणि याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे याचं सुद्धा गिव्हन आपण लिहू शकतो प्रेशर दिलेलं आहे 0.75 बार आणि आपण डिटरमाइन केला हेनरीज लॉ कॉन्स्टंट तो 6.85 इंटू 10⁻⁻⁴ मोल्स पर लिटर पर बार असा आला आणि आपण सोल्युबिलिटी आता काढायचे 0.75 बार प्रेशरला तर 1 बार प्रेशरसाठी सोल्युबिलिटी होती आणि ही जी आहे ते 0.75 बार साठी S is directly proportional to P hence solubility decreases as pressure decreases 1 बारचं किती झालेलं आहे 0.75 बार झालेला आहे त्यामुळे सोल्युबिलिटी इज इक्वल टू 5.138 इंटू 10⁻⁻⁴ मोल्स पर लिटर आता या प्रत्येकी एका प्रॉब्लेमसाठी 1 मार्क अशा पद्धतीने आपल्याला जावं लागेल कारण अतिशय सिंपल असे हे दोन्ही फॉर्म्युले आहेत हेनरीज लॉ आपल्याला माहित असेल तर हे अतिशय सिंपल असा हेनरीज लॉ आहे एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी तसंच आता हा दुसरा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे द हेनरीज लॉ कॉन्स्टंट ऑफ CH3R मिथिल ब्रोमाइड इज 0.159 मोल्स पर लिटर आता पर बार म्हणजे इथं दिलेला आहे गिवन आपण घेऊया गिवन सुरुवातीला दिला आहे हेनरीज लॉ कॉन्स्टंट KH इज इक्वल टू 0.159 मोल्स पर लिटर पर बार दिलेला आहे आणि ऍट 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कॉन्स्टंटच आहे व्हॉट इज द सोल्युबिलिटी ऑफ मिथिल ब्रोमाइड इन H2 ऍट 25 डिग्री सेल्सिअस हे कॉन्स्टंटच आहे त्यामुळे मेन्शन करण्याची गरज नाही ऍट कॉन्स्टंट हा लॉ आहे and at a pressure of 130 मिलीमीटर प्रेशर दिलेला आहे 130 मिलीमीटर आता अतिशय महत्वाचा पॉइंट आपल्या इथं मेन्शन करायचा आहे की प्रेशरचं युनिट आपलं बार मध्ये पाहिजे आणि आपल्या MM मध्ये दिलेलं आहे तर आपल्या प्रेशरचं कन्व्हर्जन करायचं आहे कशामध्ये कन्व्हर्जन करायचं मग बाकीचं अतिशय सोपा पार्ट राहतो आपल्याला फॉर्म्युला माहित आहे सगळं माहित आहे फक्त प्रेशरचं जे युनिट आहे ते मिलीमीटर मध्ये आहे आता ते मिलीमीटरचं कन्व्हर्जन आपल्याला पहिला ऍटमॉस्फिअर मध्ये करावं लागेल आणि नंतर त्याचं बार मध्ये कन्व्हर्जन करावं लागेल तर कसं करायचं तर आपलं ऍटमॉस्फिअर मध्ये करण्यासाठी इज इक्वल टू प्रेशर इज इक्वल टू 130 मिलीमीटर अपॉन 760 मिलीमीटर तर हे ऍटमॉस्फिअर मध्ये 130 mm अपॉन 760 मिलीमीटर हे जे आहे त्याचं जर कन्व्हर्जन आपण केलं ऍटमॉस्फिअर मध्ये हा जर भागाकार केला आपण तर तो येतो 0.171 ऍटमॉस्फिअर मध्ये कन्व्हर्जन झालं 0.171 ऍटमॉस्फिअर आता हे 0.171 ऍटमॉस्फिअर जे आहे त्याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं बार मध्ये करायचं त्याला 1.013 त्याने मल्टिप्लाय करायचं जे होईल ते बार मध्ये हे ऍटमॉस्फिअर मध्ये आलं आणि बार मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी त्याला आपण मल्टिप्लाय करायचं 1.013 न ते आपलं येईल 0.176 बार असं येईल आता आपल्याला फक्त राहिलं काय प्रेशर आपलं कन्व्हर्ट झालं हे कन्व्हर्जन अतिशय महत्वाचं आहे कन्व्हर्ट झालं आणि
के एच आपल्याला माहित आहे आणि पी माहित आहे, तर सोल्युबिलिटी आपल्याला काढायची आहे. एस इज इक्वल टू के एच इंटू पी असा सिंपल फॉर्म्युला आपण वापरू शकतो. म्हणजे याचा आणि याचं मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. एस इज इक्वल टू के एच इंटू पी. के एच किती आहे तर 0 इज इक्वल टू 0.159 मोल्स पर लिटर पर बार इंटू 0.176 आणि याचा जर गुणाकार केला आपण तर या फक्त दोघांचा गुणाकार करायचा. हा के एच आणि हा प्रेशर म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार करायचा ह्याचा आणि ह्याचा. तर त्याचा आन्सर येणार आहे 0.0271 आणि सोल्युबिलिटी कशात असेल तर मोल्स पर डीएम क्यूब मध्ये, कारण हे बार निघून जाईल आणि येईल मोल्स पर लिटर और मोल्स पर डीएम क्यूब. अशा पद्धतीनं आपण हेनरीज लॉवरती हे जे दोन प्रॉब्लेम सोडवले आहेत. अशाच पद्धतीने एमसीक्यूचे सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात. सोल्युबिलिटी काढायला येऊ शकते, हेनरीज लॉ कॉन्स्टंट येऊ शकतो, प्रेशर विचारलं जाऊ शकतं. तर एमसीक्यू साठी सुद्धा हे प्रॉब्लेम अतिशय सोपे आणि महत्वाचे प्रॉब्लेम आहेत. तर आपण एक्झरसाइज मधले सुद्धा 2 प्रॉब्लेम सोडवावेत की जेणेकरून हा हेनरीज लॉ, आता थेअरीसाठी सुद्धा हा हेनरीज लॉ विचारलेला आहे की स्टेट अँड एक्सप्लेन हेनरीज लॉ. स्टेटमेंट लिहा आणि एक्सप्लेनेशन मध्ये काय तर एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी, एस इज इक्वल टू के एच इंटू पी आणि व्हॉट इज हेनरीज लॉ कॉन्स्टंट असा सुद्धा क्वेश्चन एक 1 मार्कसाठी 1 सेंटेन्स येऊ शकतो. इट इज द सोल्युबिलिटी ऑफ गॅस in liquid at constant temperature when pressure is 1 bar or pressure above the solution is 1 bar. अशा पद्धतीने आपल्याला ते आन्सर लिहायचं. एक्सप्लेनेशन मध्ये एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी, एस इज इक्वल टू के एच इंटू पी आणि ही सोल्युबिलिटी आहे ती मोल्स पर डीएम क्यूब म्हणून तिला मोलॅरिटी असं सुद्धा म्हटलेलं आहे. इथं मोलॅरिटी ऑफ N2 गॅस असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर ह्याच्या पुढचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो आपण नेक्स्ट सेशनमध्ये पाहूया. थँक्यू.